हाय, मी गीता. स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी घरामधली पटापट सगळी कामं आवरून घ्यायची असतात, कारण त्यानंतर असतो देवाचा जेवणाचा टाईम. जेवणाचा म्हणजे सकाळी नाश्ता करत असतो तो. तर या ठिकाणी मी त्याचे सगळे कामं आहे ना एकदम टाईमनुसार ठरवून घेतलेले आहे आणि त्यानुसारच मी त्या गोष्टी करत असते. आता सकाळी नाश्ता झाला की नंतर लगेच आंघोळ करून घ्यायची, कारण मग त्याची जर नाश्त्याच्या आधी जर म्हणजे आंघोळ जर केली ना तर तो पूर्ण कपडे वगैरे खराब करून टाकतो. त्यामुळे मग नाश्ता दिला की आंघोळ केली की मग तो थोडा वेळ खेळतो. त्यानंतर मग त्याचा जेवणाचा पण टाईम आहे, त्यानुसार मग तो जेवण वगैरे करतो. आणि आंघोळ वगैरे ते पण रोजच्या रोज व्यवस्थित क्लीन करावं लागतं मला. आणि आज श्रेयांशी लवकर उठलेली होती, मग तिचीही पटकन आंघोळ आणि नाश्ता ते झालं होतं. आता दोघांचा मी शक्यतो कधी कधी सोबत करते, पण जर श्रेयांशीचं उठणं लेट वगैरे जर झालं तर मग तिचं नंतरच करावं लागतं. आणि व्यवस्थित मग त्यांच्या दोघांचं आवरून झालं की मग घरामधले फरशी वगैरे ते व्यवस्थित क्लीन करून घ्यावं लागते. आणि घरामध्ये आता कसं देवांची काळजी विशेष काबर घ्यावं लागते कारण श्रेयांशी छोटी आहे, घरामध्ये आजी पण आहे, त्यामुळे मग मला व्यवस्थित त्याची काळजी घ्यावं लागते. आणि त्याचा जर टाईम बिघडला ना तर त्याच्या पण सगळ्या गोष्टी बिघडून जातात, त्याला पित्त वगैरे होतं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.